नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सर्व वर्ग 10वी बोर्डाच्या म्हणजे काही तयारी करणारे विद्यार्थी आहेत, सर्व विद्यार्थ्यांचं आर के कोचिंग क्लासेस ऑनलाईन प्लॅटफॉर्म यावरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि अगदी 2 दिवसावरती आपली एक्झाम आहे. 10 तारखेला 10 फेब्रुवारी 2025 या दिवशी आपली विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 याची परीक्षा होणार आहे. आणि सर्व उत्साही आहात परीक्षा देण्यासाठी. सर्वांची खूप चांगल्या प्रकारे तयारीसुद्धा झालेली आहे. पण तरीसुद्धा प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट हे आपण जे शिकलेलं आहे, म्हणजे सराव हा माणसाला परफेक्ट बनवत असतो, परिपूर्ण बनवत असतो. ठीक आहे. तर याप्रमाणे आपण आज विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 याचं पूर्ण पुस्तकाचं रिव्हिजन करणार आहोत. म्हणूनच आपण आजचा थंबनेल ठेवलेला आहे महा रिव्हिजन आणि ओनली इम्पॉर्टंट. जे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स असतील चॅप्टरमध्ये त्या सर्व पॉईंट्स आपण इथं रिव्हिजन करणार आहोत. तर जे काही विद्यार्थी जॉईन झाले त्यांना त्यांचं सुरुवातीला आपल्या या आर के कोचिंग क्लासेसमध्ये स्वागत आहे. आणि जर समजा तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि सोबतच फक्त सबस्क्राईब करू नका, सोबतच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून ज्यावेळी आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 याचं व्हिडिओ किंवा ऑनलाईन लाईव्ह लेक्चर घेणार आहोत त्यावेळी तुम्हाला त्याची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर मिळून जाईल. ओके, ठीक आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या या सेशनला. सुरुवातीला जे विद्यार्थी जॉईन झाले त्यांनी व्हिडिओला लाईक नक्की करा. आजचं सेशन खूप सुंदर होणार आहे. ठीक आहे. तर मी आता पॉईंट्सकडे येतो आणि आपण पाठाकडे जाणार आहोत. नेमकं पाठामध्ये काय दिलेलं आहे. ठीक आहे. हे पुस्तक सगळ्यांच्या ओळखीचं आहे. आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्ड जो आहे तर स्टेट बोर्डाचंच हे पुस्तक आहे. आणि स्टेट बोर्डचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. ठीक आहे. तर हा आपला पाठ्यक्रम आहे, ही आपली अनुक्रमिका आहे. आणि याच्यातलेच काही क्वेश्चन्स आपल्याला नक्कीच परीक्षेमध्ये येतील आणि त्याचा सर्व विद्यार्थ्यांना फायदा व्हावा अशी आमची ईश्वरचरणी प्रार्थना आहे. ओके, ठीक आहे. तर सुरुवातीला मी आपल्या पाठातील चॅप्टरचे सर्व नाव वाचून घेतो. गुरुत्वाकर्षण हा आपला पहिला चॅप्टर आहे. दुसरा चॅप्टर आहे मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण. ठीक आहे. त्यानंतर आहे रासायनिक अभिक्रिया व समीकरणे, विद्युतधारेचे परिणाम, उष्णता, प्रकाशाचे अपवर्तन, विंगे व त्यांचे उपयोग, धातुविज्ञान, कार्बनी संयुगे आणि अवकाश मोहिमा. हे जे चॅप्टर आहेत तर हे सर्व चॅप्टर अभ्यासलेच पाहिजे असं नाही. तर यापैकी काही चॅप्टर अभ्यासूनसुद्धा आपण आपल्या या लेखी परीक्षेमध्ये किंवा बोर्डाच्या परीक्षेमध्ये 40 पैकी 40 गुण मिळवू शकतो. ठीक आहे. मग त्यासाठी कोणते चॅप्टर्स आपण फॉलो केले पाहिजे, त्याचे वेटेजनुसार आपल्याला ते फॉलो करावे लागतात. ठीक आहे. आता या व्हिडिओमध्ये मी वेटेजचा तेवढा विचार नाही केला, मी पूर्ण डिटेल सांगतोय. पण यानंतरचा जो व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहे किंवा आपण जेव्हा लाईव्ह सेशनला येणार आहोत त्यावेळेला नक्की तुम्हाला वेटेज कोणत्या चॅप्टरसाठी किती आहे हे आपण देणार. कारण मी जर आत्ता वेटेज दिलो तर तुम्ही काय कराल, बाकीचे जे काही चॅप्टर्स आहेत त्याकडे लक्ष देणार नाही. त्यामुळे मी थोडं यामध्ये वेटेजबद्दल चर्चा करणार नाही. ठीक आहे, नंतर करू. चला तर आपण पहिल्या चॅप्टरकडे येऊ. आपण पहिल्या चॅप्टरकडे वळणार आहोत. त्या अगोदर मी थोडं माझा चेहरा कमी करून ठेवतो बाजूला. ठीक आहे. लक्ष तुमचं चॅप्टरकडे असणं जास्त गरजेचं आहे माझ्यापेक्षा. तर पहा, आपला जो पहिला चॅप्टर आहे ज्याला आपण गुरुत्वाकर्षण असं म्हटलं आहे, हा जो गुरुत्वाकर्षण चॅप्टर आहे जवळपास सर्व विद्यार्थ्यांना या चॅप्टरची कल्पना आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना हा चॅप्टर आवडत पण असेल. आणि मला वाटते ज्या शास्त्रज्ञांनी याचा शोध लावला याचं तर नाव सर्वच विद्यार्थ्यांना पाठ आहे. त्यामुळे आता मी डायरेक्ट मुद्द्याकडे येतो. आपला या पॉईंटमधला पहिला पॉईंट आहे तो म्हणजे गुरुत्वाकर्षण. ठीक आहे. मग गुरुत्वाकर्षण म्हणजे काय आहे तर पृथ्वी ईच अँड एव्हरीथिंग म्हणजे प्रत्येक वस्तूला आपल्याकडे ज्या बलाने खेचते त्यालाच आपण काय म्हणतो, गुरुत्वाकर्षण बल म्हणतो. हे आपण शिकलेलं आहे. आणि गुरुत्वाकर्षणाचा शोध नेमकं लावला कोण, तरी जवळपास सर्वच विद्यार्थ्यांना माहीत आहे. आणि त्याचं नाव आहे सर आयझॅक न्यूटन. हा प्रश्न परीक्षेत आलेला आहे. सर्व विद्यार्थ्यांना माहीत असावं. हा प्रश्न परीक्षेमध्ये अगोदरच आलेला आहे की गुरुत्वाकर्षण याचा शोध कोणी लावलेला आहे. तर याचा शोध कोणी लावलेला आहे तर सर आयझॅक न्यूटन यांनी लावलेला आहे, जे मी ऑलरेडी इथं हायलाईट करून ठेवलेला आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा आणखीन एक याच्यावरला MCQसाठी पडलेला प्रश्न तो म्हणजे काय बघा लक्षात द्या. तर सर्वांना माहिती आहे की वर फेकलेली वस्तू हे पृथ्वीवर सरळ खाली पडते. याचा अर्थ पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने पडते. म्हणजेच प्रश्न असा पडलेला आहे की गुरुत्वाकर्षण बलाची दिशा कशी आहे. गुरुत्वाकर्षण बलाची दिशा डॅश डॅश आहे असा प्रश्न पडलेला आहे. आणि मित्रांनो, असा जर प्रश्न पुन्हा परीक्षेत आला, सुदैवाने पुन्हा हा परीक्षेमध्ये आला, तर त्याचं उत्तर असणार आहे गुरुत्वाकर्षण बलाची दिशा ही पृथ्वीच्या केंद्राकडे आहे. आता मी म्हटलं हा प्रश्न बहुपर्यायीमध्ये येऊ शकतो. सुरुवातीच्या 5
ज्यामध्ये 4 ऑप्शन असतील. मग कधी-कधी तुम्हाला पृथ्वीच्या केंद्राकडे हे ऑप्शन राहणार नाही. का राहणार नाही? त्याचं एक कारण आहे. कारण याचं आणखीन एक उत्तर आहे. ते उत्तर मी आता तुम्हाला देणार आहे. ठीक आहे. मग काय आहे उत्तर याचं? तर पहा, इथेच थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला आणखीन एक मुद्दा पाहावयास मिळतो, की ठीक आहे, मान्य आहे, की वस्तू ही सरळ खाली पडते आणि पृथ्वीच्या केंद्राकडे जाते. हे सर्वांना मान्य आहे. मला मान्य आहे, तुम्हाला पण मान्य आहे. परंतु केंद्राकडे जात असताना थोडंसं व्यवस्थित आपण लक्ष करू या गोष्टीकडे. आपण जर पृथ्वीवरती थांबलो असतो, सपोज आपण ह्या पृथ्वी आहे आणि पृथ्वीवरती आपण थांबलेलो आहोत, हे समजा आपण आहोत. ज्यावेळेस आपण सरळ पाहतो, म्हणजे कुठे सरळ म्हणजे पुढे क्षितिज असतं, जिथं आभाळ टेकल्यासारखं वाटतं ना, त्या भागाला आपण क्षितिज म्हणतो. त्यावेळेस आपण क्षितिजाकडे पाहतो, त्यावेळी आपण थोडं विचार करू. या क्षितिजाला मी जर असं इकडून पण क्षितिज असू शकतं, इकडून पण क्षितिज असू शकतं. ठीक आहे. हे जे क्षितिज आहे आणि पृथ्वीचा केंद्र याचा जर विचार केला तर आपण पाहिलं गुरुत्वाकर्षण बलाची दिशा ही पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने आहे खाली. तर पहा व्यवस्थित, तर हे क्षितिज आणि पृथ्वीच्या केंद्राकडे जायची दिशा यांना व्यवस्थित पाहिलं तर एकमेकांना लंब आहेत. म्हणजे क्षितिजाला लंब आहे ही दिशा. म्हणजे ऑप्शनमध्ये तुम्हाला केंद्रकाकडे असं देण्याऐवजी असं देऊ शकतं की गुरुत्वाकर्षणाची दिशा डॅश डॅश आहे आणि पर्यायामध्ये असतं क्षितिज लंब. तर ते सुद्धा उत्तर तुमचं अगदी बरोबर उत्तर असणार आहे. आणि तुमच्या समोर आहे, तुम्ही पाहू शकता इथं दिलेलं आहे की बघा, पृथ्वीच्या केंद्राकडे तर आहेच. ही दिशा कशी असते बघा, पृथ्वीच्या केंद्राकडे जाणारी दिशा जी आहे ती कशी असते, क्षितिज लंब दिशा असते. हे तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहे असं मला वाटतं. ठीक आहे. तर तुम्हाला ही कन्सेप्ट समजले असेल असं मी गृहीत धरून आता पुढच्या मुद्द्याकडे जातो. तर सर्वांना याबद्दल आयडिया आली की गुरुत्वाकर्षण काय आहे, त्याची दिशा कोणत्या दिशेने आहे, 2 प्रकारे त्याचे उत्तर येतात. ठीक आहे. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. हा महारिव्हिजनचा सेशन आहे आणि खूप मोठा व्हिडिओ आपला होणार आहे. कोणीही बोर न होता व्यवस्थित व्हिडिओ पहा. ठीक आहे. शक्यतो आपण तुम्हाला समजण्यासारखाच सांगण्याचा प्रयत्न करू. तरी समजत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये एकदा कमेंट नक्की करा. तो पॉईंट आपण रिपीट करू. ओके, ठीक आहे. यानंतर पुढच्या मुद्द्याकडे जाऊ. इथं बल व गती याबद्दल थोडीशी माहिती दिलेली आहे. तर त्याबद्दल मी जास्त काही स्टडी करणार नाही. यावर प्रश्नही जास्त विचारलेला नाही. ठीक आहे. परंतु याचे ॲप्लिकेशन्स म्हणून पुढे याच्यावर प्रश्न आहे, तर त्यावर मात्र आपण नक्की डिस्कशन करणार आहोत. इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो MCQ किंवा बहुपर्यायासाठी अतिशय महत्त्वाचा ठरू शकतो. तो म्हणजे गुरुत्वाकर्षण हा जो सिद्धांत आहे, हा सिद्धांत नेमकं कोठून घेण्यात आला, म्हणजे पाठ्यपुस्तकात तर आला, पण कुठल्या रेफरन्स बुकवरून आलेला आहे. ठीक आहे. संदर्भ कोणत्या संदर्भ ग्रंथावरून आलेला आहे असं जर कोणी विचारला प्रश्न तर त्याचं उत्तर तुम्ही देऊ शकता. तर प्रिन्सिपा नावाचं एक पुस्तक आहे, सर आयझॅक न्यूटन यांनीच लिहिलेलं आहे ते. आणि या प्रिन्सिपा नावाच्या पुस्तकातून हा सिद्धांत आपण घेतलेला आहे. ठीक आहे. ओके. हां, तर यावर प्रश्न परीक्षेत येऊ शकतो, त्यामुळे सर्वांनी याकडे थोडंसं लक्ष करायचं आहे. IMP आहे ते. त्यानंतर आहे अभिकेंद्री बल. ठीक आहे. इथे सुद्धा हायलाईट करून ठेवलं सगळ्या गोष्टी आपल्याला समजण्यासाठीच आहे. ठीक आहे. आता अभिकेंद्री बल काय आहे तर थोडंसं आपण आता मी डायरेक्ट सांगेन, तुमच्या लक्षात काही जणांना माहीत पण असेल, लक्षात पण बसेल, तरी आपण इथली लाईन वाचून घेऊ नेमकं काय दिलेलं तरी काय आहे. वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने जे बल प्रयुक्त होत असते या बलास अभिकेंद्री बल असे म्हणतात. आणि हे बल सर्वांना माहिती आहे, सर्वांना याची जाणीवसुद्धा आहे. म्हणजेच या बलामुळे नेमकं काय होतं तर ती वस्तू केंद्राकडे जाण्यास प्रवृत्त होते. म्हणजे ती वस्तू कुठे जाते, केंद्राकडे जाते असं इथं सांगितलेलं आहे. ठीक आहे. मग आपण थोडंसं याला समजून घेऊ नेमकं आहे काय. ही व्याख्या परीक्षेत विचारली जाण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही याला IMP करू शकता, नो डाऊट. ओके. हां, याला तुम्ही IMP करू शकता. ठीक आहे. मग आता ही कन्सेप्ट आपण समजून घेऊ. इथे तुम्ही व्यवस्थित पाहू शकता. ठीक आहे, की एक मुलगा इथे थांबलेला आहे आणि तो काय करतोय पहा, हातात त्याच्या दोरी आहे आणि ती दोरी फिरवतोय तो, आणि त्या दोरीला काहीतरी बांधलेलं आहे असं समजू. ठीक आहे. तर ही दोरी फिरवत असताना ती वस्तू अशी गोल फिरत आहे, पण ज्यावेळेस तुम्ही वस्तू गोल फिरवता त्यावेळेला त्या वस्तूला तुम्ही सेंटरला, म्हणजे हा सेंटर आहे, ठीक आहे, केंद्र आहे, या केंद्राकडे तुम्ही ओढत असता. बघा लक्षात द्या, म्हणजे केंद्राच्या दिशेने बल लावत असता. थोडक्यात हे जे बल आहे त्याचं अभिकेंद्री बल आहे. मग व्याख्या काय आहे बघा, वर्तुळाकार मार्गाने फिरणाऱ्या वस्तूवर, वस्तू कशी फिरत आहे, वर्तुळाकार मार्गाने, सर्कल इन सर्कल, वर्तुळाकार मार्गाने फिरणाऱ्या वस्तूवर केंद्राच्या दिशेने जे बल प्रयुक्त होत आहे त्या बलास आपण काय म्हणत असतो तर अभिकेंद्री बल म्हणत असतो. ही अशी एक सरळ साधी सोपी व्याख्या इथं आपण पाहतोय आणि मला वाटते आता ही व्याख्या तुम्हाला समजली असेल. पण आणखीन एक क्वेश्चन यावरती विचारला जाऊ शकतो, तो काय आहे पहा,
जी काही वर्तुळाकार मार्गाने फिरणारी वस्तू आहे तिची दिशा कशी आहे म्हटलं तर ते सांगता आलं पाहिजे. तर पहा, ही कन्सेप्ट तुम्हाला थोडंसं गणिताशी संबंधित आहे. सर्वांना वर्तुळ माहिती आहे आणि वर्तुळ एक स्पर्शिका असते. ठीक आहे, इथे पाहू शकता तुम्ही वर्तुळ आणि काय हे डायरेक्शन म्हणजे स्पर्शिकेची दिशा आहे. म्हणजे थोडक्यात वर्तुळाकार मार्गाने फिरणारी जी वस्तू आहे तिची दिशा डॅश डॅश असते. गतीची दिशा, तिच्या गतीची दिशा कशी असते तर तिच्या गतीची दिशा कशी असते तर स्पर्शिकेच्या दिशेने असते. हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. याचा पूर्ण उल्लेख पाठामध्ये केलेला आहे, जे मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. मग इथं लिहून दिले बघा, दोरीला बांधलेली वर्तुळाकार कक्षेत फिरणारा दगड व स्पर्शिकेच्या दिशेने असणारा त्याचा वेग हे अभिकेंद्री बलाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे थोडक्यात ज्या वस्तूवर अभिकेंद्री बल प्रयुक्त होतं त्या वस्तूच्या गतीची जी दिशा आहे, त्याच्या वेगाची जी दिशा आहे ती कशी असणार आहे, स्पर्शिकेच्या दिशेने असणार आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. ओके, ठीक आहे. त्यानंतर पुढच्या मुद्द्याकडे जाऊ आपण. आणि पुढचा मुद्दा काय आहे पहा, इथे आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहे, मी ते रीड करून घेत आहे. तुम्ही पण त्याकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. मग काय आहे नेमकं इथं, एक मिनिट वेट थोडं. तर या ठिकाणी जे दिलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता. काय दिलेलं आहे पहा, पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह चंद्र एका विशिष्ट कक्षेत पृथ्वीभोवती परिभ्रमण करतो. म्हणजे थोडं व्यवस्थित पाहिलं तर आपल्या पृथ्वीभोवती जो काही फिरणारा चंद्र आहे त्याची एक विशिष्ट कक्षा आणि ती गोलाकार आहे. आणि चंद्रावरती पृथ्वी काय करत असते बघा, पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयोग करत असते. याचा अर्थ चंद्र पृथ्वीभोवती फिरतो याचं मुख्य कारण काय आहे तर पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल हेच चंद्र पृथ्वीभोवती फिरण्याचं मुख्य कारण आहे. कदाचित शास्त्रीय कारणे त्यामध्ये प्रश्न येऊ शकतो तुम्हाला आणि तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकता की उत्तर म्हणजे काय असणार आहे, प्रश्न काय असणार आहे, चंद्र पृथ्वीभोवती फिरतो याचं शास्त्रीय कारण द्या. तर तुम्ही सांगू शकता की चंद्र पृथ्वीभोवती एका विशिष्ट कक्षेमध्ये फिरतो आणि वर्तुळाकार दिशा आणि कक्षा ह्या लंब वर्तुळाकार असतात. आणि जनरली वर्तुळाकार वस्तूवर जे काही बल प्रयुक्त होत आहे, थोडक्यामध्ये पृथ्वी काय करत आहे, त्या चंद्रावरती त्याच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त करत आहे. आणि या बलामुळेच चंद्र हा वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरतो. आणि हे बल कोणतं आहे, अभिकेंद्री बल आहे, हे तुम्ही सांगू शकता. ठीक आहे. तर नावेद्यामध्ये सुद्धा प्रश्न पडतो की चंद्रावरती पृथ्वीकडून प्रयुक्त होणारे बल कोणते, तर त्याचं उत्तर गुरुत्वाकर्षण बल हे सुद्धा अगदी बरोबर असणार आहे. आणि त्याचं उत्तर अभिकेंद्री बल हे सुद्धा अगदी बरोबर असणार आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवा. एवढंच नव्हे तर सूर्य जो आहे, सूर्याभोवती जेवढे उपग्रह फिरतात हे सर्व उपग्रहावरती जे बल प्रयुक्त होतं ते बल म्हणजे काय असणार आहे तर अभिकेंद्री बल असणार आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवा. तर आपण आता पुढच्या मुद्द्याकडे जाऊ. पुढचा मुद्दा काय आहे पहा. त्यानंतर आहे केपलरचा नियम. केपलर हा एक शास्त्रज्ञ आहे आणि या केपलर नावाच्या शास्त्रज्ञाने ग्रहांच्या गतीविषयी काही नियम मांडलेत आणि ते नियम आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाचे नियम आहेत. आत्तापर्यंत जास्तीत जास्त परीक्षेमध्ये व्हेरी 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 IMP आत्तापर्यंतच्या प्रत्येक परीक्षेमध्ये जुलै किंवा फेब्रुवारी मार्च किंवा जुलै ही जी एक्झाम असते या दोन्हीपैकी अल्टरनेटली एका एक्झाममध्ये फिक्स हा प्रश्न पडलेला आहे. त्यामुळं या प्रश्नाकडे सर्वांचं व्यवस्थित लक्ष असावं आणि हे नियम तुम्ही व्यवस्थित समजून घ्यावे. ठीक आहे, चला तर पुढच्या मुद्द्याकडे जाऊ. नेमका हा नियम आहे तरी काय ते आपण समजून घेऊ. सुरुवातीला आपल्या सर्वांना हे माहिती पाहिजे की ग्रहांची कक्षा लंबवर्तुळाकार आहे. जे इथं दाखवलेलं आहे त्याप्रमाणे कुठलाही ग्रह असो त्याची कक्षा कशी असणार, लंबवर्तुळाकार कसं आहे हे तुम्हाला इथं स्क्रीनवरती दिसत आहे. तुमच्या उजव्या साईडला लंबवर्तुळाकार कक्षा नेमकं काय असतं इथे दिलेलं आहे. ओके, ठीक आहे. तर यावर अवलंबून केपलरचा पहिला नियम आपण इथे पाहणार आहोत आणि तो पहिला नियम आहे तो काय आहे पहा, लक्ष द्या. ठीक आहे, जो मी ऑलरेडी हायलाईट केलेला आहे तुमच्या समोर आहे. काय आहे पहा, ग्रहांची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून त्या कक्षेच्या एका नाभीवर तो असतो. कोण असतो पहा, लक्षात. पहिला नियम समजून सांगतोय. हे जे दिसते तुम्हाला वर्तुळ, लंबवर्तुळ, हे लंबवर्तुळ म्हणजे ग्रहाची कक्षा आहे. आणि पहिला नियम तेच सांगतो तुम्हाला की काय सांगतो पहिला नियम की ग्रहांची कक्षा कशी आहे, लंबवर्तुळाकार आहे, असं आपल्याला पहिला नियम सांगत आहे. ठीक आहे, एक मिनिट. हां बघा, ग्रहांची कक्षा लंबवर्तुळाकार आहे असं आपल्याला पहिला नियम सांगतो आहे, बरोबर आहे. परंतु
सूर्य हा त्याच्या एका नाभीवर असतो इथं सांगितलं आहे. आता ते नाभी समजून घेणं गरजेचं आहे. ते नाभी समजण्यासाठी थोडंसं आपण वरच्या मुद्द्याकडे जाऊ. वर एक मुद्दा दिलेला आहे तो म्हणजे लंबवर्तुळाकार कक्षा. इथं मुख्य नाभी काय असतं तुम्हाला समजून सांगितलं आहे. व्यवस्थित पहा, मी या लंबवर्तुळाकारामध्ये असं तर प्लस साईन काढलेला आहे कार्टेशियन पद्धतीने. तर या ठिकाणी हे जे F1 लिहिलेलं आहे ही एक नाभी आहे आणि इथं F2 लिहिलेलं आहे ही एक नाभी आहे. अशा प्रकारे प्रत्येक लंबवर्तुळाकार कक्षेला किंवा लंबवर्तुळाकार आकृतीला 2 नाभी असतात जे आपण इथं दाखवलेले आहेत. आणि अशा प्रकारे कुठल्याही एका नाभीवर सूर्य असतो. मग सूर्य एकतरी F1 या ठिकाणी असेल किंवा F2 या ठिकाणी असेल. ठीक आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. मग इथं तेच सांगतात बघा की ग्रहाची कक्षा लंबवर्तुळाकार असून सूर्य हा त्या कक्षेच्या कोणत्या एका नाभीवर असतो. इथे बघा, इथे आहे म्हणजे F2 वरती आहे. ठीक आहे, हा तुमचा पहिला नियम आहे आणि मला वाटते हा नियम तुमच्या डोक्यामध्ये बसलेला असेल, परीक्षेमध्ये येऊ शकतो. याला नक्की पाठ करून जा. यानंतर पुढच्या मुद्द्याकडे जाऊ. पुढचा नियम आहे केपलरचा दुसरा नियम. आता केपलरचा दुसरा नियम काय आहे? ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. आता हा नियम मी थोडंसं आकृती बघून समजून सांगतो तुम्हाला. पहा, इथं आकृती पण दिलेली आहे आणि नियम पण आहे. तर एक सेकंड. हे AI मात्र मध्ये मध्येच येत असतं. ह्या AI साठी प्रॉब्लेम होतो. हां, ओके, गेला. तर पहा, इथे तुम्हाला आता हे माहीत झालं की ग्रहांची कक्षा लंबवर्तुळाकार आहे, हे मान्य. ठीक आहे. दुसरा जो नियम आहे त्यानुसार ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा, ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा. इथे पहा व्यवस्थित, ए नावाचा इथे ग्रह आहे. ठीक आहे. हां, याला मी थोडंसं आणखीन झूम करून दाखवतो तुम्हाला समजण्यासाठी. हां, आता तुम्हाला क्लिअर दिसत असेल व्यवस्थित. ओके. हां, तर ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा हा ए नावाचा ग्रह झाला. चल रे बाजूला. हां, हा ए नावाचा ग्रह आहे आणि हा मध्ये यस म्हणजे सूर्य आहे. ह्या दोघांनी सरळ रेषा जोडणारी सरळ रेषा म्हणजे यस ए दिसते तुम्हाला. तसं जास्त समजून सांगायची गरज नाही, तुम्ही एवढे लहान नाही आहेत. ओके, सर्वांना ही कन्सेप्ट ऑलरेडी नील असेल, क्लिअर असेल. तरी पहा, हा सूर्य आणि ग्रह यांना जोडणारी जी सरळ रेषा आहे ही काय करते? समान कालावधीत समान अंतर कापते. म्हणजे इथे बघू शकता तुम्ही, ए पासून बी पर्यंत गेलेला आहे. इथे लागणारा जो कालावधी आहे म्हणजे टायमिंग हा सेम असतो. म्हणजे जो टायमिंग आहे तेवढाच वेळ बघा सी पासून डी पर्यंत जाण्यासाठी लागतो आणि पुन्हा तेवढाच वेळ ई पासून एफ पर्यंत जाण्यासाठी लागतो. याच्यावरून बघा, नीट लक्ष द्या. थोडं व्यवस्थित बघितला तर दिसणार, म्हणजे आपण जर बघितलं तर हे तुम्हाला इथलं क्षेत्रफळ, इथलं क्षेत्रफळ, इथलं क्षेत्रफळ वेगवेगळं वाटतं. लक्षात आहे, इथला जो एरिया ए म्हणजे काय क्षेत्रफळ, हा एरिया आणि हा एरिया वेगवेगळा वाटतो. पण नियम काय सांगतो, ते दिसायला जरी तुम्हाला कमी जास्त वाटत असलं तरीसुद्धा ते कमी जास्त नसतं. मुळामध्ये इथं लागला जो टायमिंग आहे तेवढा जर टाईम इथं पण लागला असेल तुम्हाला, तर याचा अर्थ असा आहे त्याला लागलेला कालावधी समान असेल तर त्यांनी व्यापलेलं हे जे क्षेत्रफळ आहे हे सुद्धा समान असतं. म्हणजे हे ए, हे क्षेत्रफळ, हे क्षेत्रफळ, हे क्षेत्रफळ, हे तिन्ही क्षेत्रफळ समान आहेत. यावरून नियम असा बनतो की सूर्याला ग्रहाशी जोडणारी ही सरळ रेषा जी आहे ही समान कालावधीमध्ये समान अंतर कापते, असं इथं आपल्याला समजून सांगितलेलं आहे. आणि हा नियम तुम्हाला समजला असेल असं मी गृहीत धरतो. पुन्हा इथे तुम्ही पाहू शकता केपलरचा दुसरा नियम तुमच्या समोर दिलेला आहे. ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान अंतर कापते. आता जाऊ आपण केपलरच्या तिसऱ्या नियमाकडे. आता तिसरा नियम काय सांगतो बघा. सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, थोडंसं या ग्रहाला नाही, या नियमाला व्यवस्थित समजून घेऊ आपण. पहा कसं समजून घेणार आहोत आपण याच्यासाठी. तर सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग, मी असं समजतो की बाई मध्ये जो काढलेला आहे ना, एक सेकंद थोडंसं आपण व्यवस्थित याला फिलअप करून घेऊ. हा सूर्य आहे सपोज समजण्यासाठी. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आपण ही कक्षा काढू. ठीक आहे, एक आपण कक्षा काढणार आहोत आणि त्याच कक्षेवरती आपण एक ग्रहसुद्धा काढणार आहोत. आणि समजा ही कक्षा आहे. ओके, ही कक्षा आहे आणि त्यानंतर आपण याच्यावरती काय करू, एक ग्रह पण घेऊ. ठीक आहे, हां, याच्यावरती आपण एक ग्रह घेणार आहोत. समजा हा छोटासा जो आहे हा ग्रह आहे. तर तुम्हाला सूर्य कळाला कुठे आहे, ग्रह कळाला कुठे आहे. तर यांचं म्हणणं काय बघा, सूर्याची परिक्रमा करणाऱ्या,
म्हणजे हा जो ग्रह आहे हा सूर्याची परिक्रमा करणार, त्याच्या गोल फिरणार आहे. मग सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा, आता आवर्तकाल म्हणजे काय असतं की समजा ग्रह इथून निघाला तर इथून पूर्ण पुन्हा त्याच ठिकाणी येणे, याला त्याचा आवर्तकाल असे म्हणतात. त्याला म्हणजे त्याच्या सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी लागला जो कालावधी आहे त्याला आपण त्याचा आवर्तकाल म्हणतो. ठीक आहे. आणि हा आवर्तकाल कॅपिटल टी अक्षराने दर्शवला जातो. ठीक आहे. मग सूर्याची परिक्रमा करणाऱ्या या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग म्हणजे टीचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराला, ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराला, ग्रह इथं आहे आणि सूर्य याच्यामधलं जे अंतर आहे याच्या सरासरी अंतराच्या, आता हे जे सरासरी अंतर आहे ते म्हणजे इथं व्यवस्थित पहा तर त्याला आपण आर या अक्षराने दर्शवू. कोणत्या अक्षराने? आर अक्षराने. सरासरी अंतराच्या घनाला, आणि याचा आपण घन घेतला. घनाला कशी असते? समानुपाती असते. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि हाच आपला नियम आहे. ठीक आहे. का नियम आहे पहा. केपलरचा तिसरा नियम काय सांगतो आपल्याला? सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग म्हणजेच टीचा वर्ग हा सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो, म्हणजेच आरच्या घनाला समानुपाती असतो, असं आपल्याला इथं समजून सांगितलेलं आहे, जे तुमच्या समोर दिसत आहे. ओके, ठीक आहे. आणि अपेक्षा आहे की तुम्हाला हे सर्व समजलं असेल असं मी गृहीत धरतो आणि पुढच्या मुद्द्याकडे जातो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून गरजू विद्यार्थ्यांचा यामध्ये फायदा झाला पाहिजे. हा प्रश्न पडण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी याला नक्की नोट डाऊन करून घ्यावे. ठीक आहे. ओके. त्यानंतर पुढचा मुद्दा जो परीक्षेमध्ये येऊ शकतो तो म्हणजे हा न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत, जो अत्यंत महत्त्वाचा आहे. आता न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत, ज्याला इंग्लिशमध्ये न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन असं म्हटलं जातं, हा नियम काय आहे नेमकं इथे तुम्ही पाहू शकता. काय आहे नियम पहा. या सिद्धांतानुसार, हा सिद्धांत काय सांगतो, या सिद्धांतानुसार विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करत असते आणि हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानांच्या गुणाकाराशी समानुपाती आणि त्यांच्यामधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते. ठीक आहे. आता थोडक्यामध्ये सांगायचं म्हटलं तर तुम्हाला हे सगळ्यांना माहीत आहे जवळपास. ठीक आहे. म्हणजे हा नियम काय सांगतो हे सर्वांना माहीत आहे. काय सांगतो हा नियम पहा, की विश्वातील कोणतीही वस्तू आहे, कोणतीही म्हणतो मी, आता हे तुमच्यासमोर एक दिसत आहे, हा काय मोबाईल आहे, हँडसेट आहे आणि ही पेन आहे. ठीक आहे. तर विश्वातील कोणतीही वस्तू इतर वस्तूला स्वतःकडे एका विशिष्ट बलाने आकर्षित करत असते. ठीक आहे. पुन्हा सांगतोय की विश्वातील प्रत्येक वस्तू इतर वस्तूला स्वतःकडे एका विशिष्ट बलाने आकर्षित करत असते किंवा ठराविक बलाने आकर्षित करत असते. हे जे बल आहे हे समानुपाती आहे. कुणाला समानुपाती आहे? या दोघांच्या वस्तुमानाचा जर गुणाकार केला तर त्या गुणाकाराला समानुपाती, आणि या दोघांमध्ये जे काही अंतर असणार आहे या अंतराच्या वर्गाला व्यस्तानुपाती आहे, असं इथं समजून सांगितलं आहे. ते आपण सूत्रानुसार व्यवस्थित समजून घेऊ, जे आता मी थोडक्यामध्ये तुम्हाला खाली दाखवणार आहे. ठीक आहे. बघा, लक्ष द्या. तर खालच्या साईडला आपल्याला हे समजून दाखवलेलं आहे. तर इथे एक वस्तू घेतलेली आहे. मी जसं तुम्हाला दोन वस्तू दाखवल्या त्याचप्रमाणे इथं दोन वस्तू घेतल्या आहेत. एक वस्तूचं वस्तुमान दिलं आहे M1 आणि दुसऱ्याचं दिलेलं आहे M2. ठीक आहे. हे महत्त्वाचं समजून घ्या. त्यांचे वस्तुमान आहेत M1 M2 आणि त्यांच्यामधलं जे अंतर आहे ते D अक्षराने दर्शवलेलं आहे. त्यांच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचं अंतर असणार आहे आणि ते अंतर D अक्षराने दर्शवलेलं आहे. आणि या दोन वस्तू एकमेकाकडे एका विशिष्ट किंवा ठराविक बलाने आकर्षित करतात. ते बल आपण F अक्षराने दर्शवलं. ठीक आहे. तर आता हा नियम आपण व्यवस्थित मॅथमॅटिकली रिप्रेझेंट करणार आहोत. तो पुढील प्रमाणे बघा. पहिलं म्हणणं काय होतं त्यांचं, की विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला एकमेकांकडे आकर्षित करते. कशाने आकर्षित करते? ठराविक बलाने. ते बल कशाने दर्शवलं आपण? F अक्षरानं. आणि तेच ठराविक बल म्हणजे F इथं दिलेलं आहे बघा. F हे समानुपाती आहे. दिलेलं आहे. कुणाला समानुपाती म्हणजे वर असणार, व्यस्तानुपाती म्हणजे खाली असणार, छेदामध्ये असणार. मग समानुपाती कुणाला समानुपाती आहे? M1 M2 इथं दिलेलं आहे. आता M1 M2 दिलं आहे, याचा अर्थ असा आहे M1 M2 बघा इथं दिलेलं आहे M1 M2 याला समानुपाती आहे. M1 म्हणजे पहिल्या वस्तूचं वस्तुमान आहे, M2 म्हणजे दुसऱ्या वस्तूचं वस्तुमान आहे. या दोघांचा गुणाकार तिथे लिहिला आणि दोघांच्या गुणाकाराला समानुपाती आहे ते. आणि त्याच्यानंतर खाली जर बघितलं तर Dचा वर्ग म्हणजे D म्हणजे त्यांच्यामधल्या अंतराचा वर्ग आहे, त्याला व्यस्तानुपाती आहे. व्यस्तानुपाती म्हटल्यानंतर 100% ते छेदामध्ये येणार आहे. समानुपाती नंतर ती संकल्पना वर येते. ठीक आहे. आणि त्यानंतर
हे समानुपातीचं चिन्ह काढून टाकायचं असेल तर आपल्याला इथं बरोबर घ्यावं लागतं आणि बरोबर घेतल्यानंतर एक स्थिरांक घ्यावा लागतो. तर स्थिरांकपदी इथं वापरायला जी, ज्याला आपण वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक असं म्हणतो, त्याची एक विशेष किंमत आहे, ती आपण नंतर पाहणार आहोत. पण परीक्षेत जर प्रश्न पडला की गुरुत्वाकर्षण बलाचे सूत्र लिहा असा जर प्रश्न पडला असेल तर मित्रांनो काहीच काळजी न करता सरळ सरळ तुम्हाला लिहायचं आहे F=G(m1m2)/d². हे अतिशय महत्त्वाचं सूत्र आहे जे गुरुत्वाकर्षण बलाचं सूत्र आहे. ओके, ठीक आहे, जे तुम्हाला लक्षात ठेवायचं. यामध्ये जी काय आहे असं जर विचारलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. जी काय आहे म्हटलं तर जी काय आहे तर ते वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक आहे, त्याची एक विशिष्ट किंमत आहे. M1 काय आहे तर हे पहिल्या वस्तूचं वस्तुमान आहे. M2 काय आहे तर हे दुसऱ्या वस्तूचं वस्तुमान आहे. आणि d² काय आहे तर त्या दोन वस्तूमधील हे एक अंतर आहे, विशिष्ट अंतर दिलेलं आहे. ठीक आहे, तर आता पाहू आपण जी बद्दल थोडीशी माहिती पाहू, किंवा हे जे गुरुत्वाकर्षण बल आहे याचे काही गुणधर्म आपल्याला दिले आहेत आणि ते गुणधर्म आपण इथे पाहणार आहोत. ठीक आहे, जे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. तर हे पुढे दिसणारे त्याचे गुणधर्म आहेत आणि ते गुणधर्म आपण इथे पाहणार आहोत. तर पहा, गुणधर्मसुद्धा मी हायलाईट करून ठेवले ऑलरेडी, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही गोष्टीची परेशानी होणार नाही, लिहून घ्यायला एकदम सोपं जाईल. ठीक आहे, जर व्हिडिओ हा क्लिअर दिसत नसेल तर थोडंसं तुम्ही यूट्यूबची क्वालिटी वाढवून घ्या सेटिंगमधून आणि क्वालिटीचा व्हिडिओ पहा. ठीक आहे, ओके. चला, तर कंटेंटमध्ये क्वालिटी असेल तर आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच्या जे काही बेल आयकॉन आलेला आहे त्यावरती क्लिक करा, जेणेकरून जे काही नवीन व्हिडिओ तुमच्या समोर येणार आहेत ते नक्की तुमच्यापर्यंत येतील. ठीक आहे, तर हे जे गुरुत्वाकर्षण बल आहे याचं वैशिष्ट्य काय आहे, जे F अक्षर दर्शवलं जातं त्याचं नेमकं वैशिष्ट्य काय इथे पाहणार आहोत. तर वैशिष्ट्य असं आहे पहा की दोन वस्तूंपैकी जर एका वस्तूचे वस्तुमान दुप्पट केले, पहा व्यवस्थित पहा, दोन वस्तूंपैकी जर एका वस्तूचे वस्तुमान दुप्पट केले तर या नियमाप्रमाणे त्यामधील गुरुत्वाकर्षण बल सुद्धा दुप्पट होते. अतिशय सोपा नियम आहे, हा गुणधर्म आहे जो मी तुम्हाला समजून सांगते. पहा, थोडंसं मी मोठ्या स्क्रीनवरती समजून सांगतो जेणेकरून आपल्याला ते लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे, चला, त्यांचं काय म्हणायचं, समजा हे दोन वस्तू आहेत, एक वस्तू एवढी आहे, एक वस्तू एवढी आहे. सध्या त्यांच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचं बल असणार आहे, F एवढं समजून घेऊ आपण. पण या दोन्हीपैकी कुठल्याही एका वस्तूचं वस्तुमान वाढवलं मी, समजा मला असं वाटलं नाही हे नको, मला असं नको, मला काय पाहिजे की एक वस्तू मोठी पाहिजे, एक वस्तू छोटी पाहिजे, तर तेव्हा पहा ह्याच्यामध्ये सुद्धा बल प्रयुक्त होत नाही असं नाही, परंतु इथे जे बल प्रयुक्त होतं हे दुप्पट प्रयुक्त होतं. कधी मी काय केलेलं आहे, याचं वस्तुमान आहे, याचं बी वस्तुमान आहे, M1 आहे, हे M2 आहे, हे दोघांपैकी एकाचं वस्तुमान दुप्पट केलेलं आहे. लक्षात आलं, एका वस्तूचं जर दोन वस्तूपैकी एकाही वस्तूचं वस्तुमान जर दुप्पट झालं तर त्यांच्यामधलं बलसुद्धा दुप्पट होतं. ही ती कन्सेप्ट आहे जी आपल्यासमोर इथं मांडलेली आहे. तोच नियम तुम्हाला इथे व्यवस्थित समजून सांगितलं आहे. बघा, दोन वस्तूपैकी जर एका वस्तूचे वस्तुमान दुप्पट केले तर नियमाप्रमाणे त्यामधील गुरुत्वीय बलसुद्धा कसं होईल, दुप्पट होईल, असा एक नियम आपल्यासमोर दिलेला आहे. आणि आता तो तुम्हाला समजला असेल असं मी तुम्हाला गृहीत धरतो. ठीक आहे, समजलं असेल तर एक लाईक नक्की करा, कमेंटमध्ये कमेंट नक्की करा. ठीक आहे, यस सर समजलेलं आहे. ठीक आहे, समजलं असेल तर वाय कमेंट करायचं आणि समजलं असेल तर एन कमेंट करायचं, म्हणजे नो. त्यानंतर दुसरा गुणधर्म आहे, परीक्षेत हा प्रश्न पडलेला आहे बघा, कुठेतरी सरावमध्ये पडला होता की गुरुत्वाकर्षण बलाचे गुणधर्म लिहा. तर हे पहिला गुणधर्म झाला. दुसरा गुणधर्म काय पहा, तसेच त्या दोन वस्तूंमधील अंतर जर दुप्पट केलंय तर बल हे 1/4 होईल असं दिलेलं आहे. पहा, इथे पाहू शकता तुम्ही, त्यांच्यामधलं जर अंतर समजा काय केलं, दुप्पट केलं, म्हणजे अंतर वाढवलं तर काय होणार आहे की जर आपण अंतर वाढवलं असेल तर बल हे 1/4 होतं. म्हणजे काय, तर थोडंसं ते समजून घेऊ. त्याला मी थोडंसं इन शॉर्टमध्ये इथं तुम्हाला लिहून दाखवतो. बघा, त्याला तुम्ही व्यवस्थित फक्त समजून घ्या काय आहे. पहा, दोन वस्तूमध्ये अंतर दुप्पट करायचे म्हणजे थोडक्यात सध्या हे वस्तू लाईक दिस, वेट, आपण थोडंसं इंक चेंज करून घेऊ जेणेकरून आपल्याला ओळखू आलं पाहिजे काय आहे ते नेमकं. ठीक आहे, चला. हां, दोन वस्तू आहेत. इथे एक वस्तू आहे, अरे अशी का होते ही वस्तू, हां काहीतरी मिस्टेक होते बघा, याच्यामध्ये काहीतरी आहे दुसरं असं. हां, इथं आहे वाटतं. हा वर्तुळ आहे आणि हे इंक आहे. एक मिनिट, थोडंसं शेपमध्ये भरून शेप यायचा, आता येत नाही, असं आहे का वगैरे. ठीक आहे, ही एक वस्तू आहे. ठीक आहे, दोन प्रकारच्या आपण वस्तू इथे घेणार आहोत. ही एक वस्तू आहे, इथे एक आहे. ठीक आहे, आणि ही एक वस्तू आहे, इथे एक आहे. ह्या दोन वस्तू आपल्याकडे आहेत आणि यांच्यामध्ये विशिष्ट प्रकारचं बल आहे. आणि जे बल सध्या प्रयुक्त होतं ते बल किती आहे, F एवढं बल प्रयुक्त होतं असं यांचं म्हणणं आहे. आता
मी काय करणार, दोघांमधलं अंतर वाढवणार आहे. आता मी काय करणार, दोघांमधलं अंतर वाढवेल. समजा एक वस्तू इथं ठेवली आणि दुसरी इथं ठेवली, म्हणजे थोडक्यात मी अंतर यांचं दुप्पट केलं. अंतर किती केलं आम्ही, दुप्पट, मल्टिप्लाय बाय 2. जर मी अंतर दुप्पट केलं तर 100% बलामध्ये फरक पडतो. जेवढं दूर अंतर होईल तेवढं बल कमी होणार आहे. बल नेमकं कमी किती होतं, तर इन शॉर्टमध्ये मी लिहून देतो, बघा लक्षात. जेव्हा आपण त्यांच्यातलं अंतर वाढवतो, म्हणजे डी म्हणजे अंतर, बरं, जर त्याच्यामधलं अंतर दुप्पट केलं तर त्याच्यातलं जे बल आहे हे कमी होतं. कितीने कमी होतं, 1/4, म्हणजे त्याला 4ने बघितल्यानंतर जेवढं कमी होतं तेवढं बल इथे कमी होणार आहे. म्हणजे मी तर सांगतो तुम्हाला, जर समजा अगोदरचं बल 12 न्यूटन असेल तर अंतर दुप्पट केल्यानंतर ते होणार आहे 4 × 4 = 12, म्हणजे 3 न्यूटन एवढं बल कमी होणार आहे. ओके, हा त्याचा दुसरा गुणधर्म आहे जो आपल्या समोर इथे मांडलेला आहे. हा सुद्धा तुम्हाला मुद्दा कळला असेल. ओके, तिसरा गुणधर्म काय आहे पहा लक्षात. 2 वस्तू गोलाकार असतील तर त्यामधील बल हे त्यांच्या केंद्रांना जोडणाऱ्या सरळ रेषेत असलेलं अंतर असतं. हे बघा, आता 2 वस्तू गोलाकार आहेत, चांगल्या प्रकारे गोलाकार वस्तू आहेत. आपण इथे घेतल्या होत्या आत्ताच त्याच प्रकारच्या. ही पण गोलाकार वस्तू आहे, ही पण गोलाकार वस्तू आहे. 2 वस्तू गोलाकार असतील तर त्यांच्यामध्ये जे अंतर आहे त्या वस्तूच्या केंद्रामध्ये, केंद्र असतो सेंटर, त्यांना जोडणारे जो रेषाखंड आहे तेवढं मोजलं म्हणजे त्याचं आपण अंतर मोजलो. परंतु 2 वस्तू जर गोलाकार नसतील तर काय, समजा अशा 2 वस्तू आहेत, एक वस्तूचा आकार असा आहे आणि एक वस्तूचा आकार असा आहे. आता या 2 वस्तूंचा आकार सारखा आहे का, नाही. मग यांचा केंद्र तुम्हाला काढता येईल का, तर या वस्तूंचा केंद्र आपल्याला काढता येत नाही. मग अशा वेळी नेमकं होतं काय, तर अशा वेळी असा एक बिंदू असतो, यांच्या इंटरनल किंवा आउटसाईडला असा एक बिंदू असतो ज्यावरती त्याचं पूर्ण वस्तुमान मेंटेन होत असतं किंवा बॅलन्स होत असतं. त्या बिंदूला वस्तुमान केंद्र म्हणतात. मग तो कुठेही असू शकतो. तर त्या 2 वस्तुमान केंद्रांना जोडणारी जी रेषा आहे ती रेषा म्हणजे त्या 2 वस्तूंमधील अंतर असतं, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, तर हे अशा प्रकारचे 4 गुणधर्म आपल्याला इथे पाहायला मिळाले आहेत. ओके, ठीक आहे, मी जे तुम्हाला सांगितले. पहिला गुणधर्म काय होता, जर वस्तुमान वाढलं तर बल दुप्पट होतं. जर अंतर वाढवलं, दुप्पट केलं तर बल 1/4 होतं. जर वस्तू गोल असतील तर त्याच्यामधील अंतर म्हणजे त्यांच्या केंद्रांना जोडणारी रेषा. आणि जर वस्तू गोलाकार नसतील, अनियमित आकाराच्या असतील तर तिथे जे अंतर आहे हे अंतर कोणतं घ्यायचं, तर तिथं जे अंतर आहे हे म्हणजे त्यांच्या वस्तुमान केंद्रांना जोडणाऱ्या रेषा, आणि ते वस्तुमान केंद्रांना जोडणाऱ्या रेषा आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे. अशा प्रकारे याचे गुणधर्म झाले. त्यानंतर आणखी महत्त्वाचा मुद्दा, ते परीक्षेत येऊ शकतं 2 मार्कासाठी तुम्हाला. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा इथे दिलेला आहे पहा, कॅपिटल जी आत्ताच आपण पाहिलं. याच कॅपिटल जीला आपण वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक असं म्हणतो. आणि याचं याचा एकक बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये विचारलं, बऱ्याच वेळा विचारला. ठीक आहे, त्यामुळं हे लक्षात ठेवा. तर त्याचं एकक आहे SI एकक. हां, सीजीएस म्हणत नाही मी इथे, SI प्रणालीतील एकक काय आहे, तर न्यूटन मीटर वर्ग हे प्रति kg वर्ग असंच वाचायचं त्याला. रीड करताना न्यूटन मीटर वर्ग प्रति kg वर्ग अशा प्रकारे आपल्याला इंडिकेट करायचे आहे. त्यानंतर हे जे जी आहे, कॅपिटल जी, याची एक विशिष्ट किंमत असते. आणि ती किंमत किती आहे तर पहा पुढे दिलेली आहे. पण ही नेमकं सर्वप्रथम हे जीचे मूल्य जे आहे हे कोणत्या शास्त्रज्ञाने आपल्याला सांगितले किंवा त्याचा प्रयोग सुरुवातीला कोणी केला, तर हे जीचे मूल्य सर्वात प्रथम जर कोणत्या शास्त्रज्ञाने सांगितलं असेल तर त्याचं नाव आहे हेनरी कॅव्हेंडिश. बघा नाव काय आहे, हेनरी कॅव्हेंडिश हा एक शास्त्रज्ञ आहे. आणि या शास्त्रज्ञाने काय केलेलं आहे तर जीचे मूल्य सर्वप्रथम मांडलेलं आहे. आणि त्याची किंमत किती आहे, जीचे मूल्य आहे किती, ते स्थिर आहे, बदलणार नाही, हीच किंमत फिक्स राहणार. 6.673 गुणिले 10⁻11 न्यूटन मीटर वर्ग प्रति kg वर्ग हे त्याचं काय आहे, मूल्य आहे, जे आपल्याला लक्षात ठेवायचे, त्याची किंमत आहे. ठीक आहे, आणि मला वाटते की आता सर्वांना हे समजलं असेल असं मी गृहीत धरतो आणि पुढच्या मुद्द्याकडे जातो. तर यानंतर आता महत्त्वाचा मुद्दा पुढचा आणखी शिकणार आहोत. हे सर्व आत्तापर्यंत जेवढं पाहिलेलं आहे तेवढं सर्व परीक्षेत विचारलेलं आहे आणि पुन्हा परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. त्यामुळं आपण याकडे लक्ष ठेवायचं आहे की कुठलाच प्रश्नाचं उत्तर आपल्याकडून मिस होणार नाही आणि आपल्याला 40 पैकी 40 गुण मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. मिनिमम आपण 35 क्रॉस तरी केलं पाहिजे. ठीक आहे, ओके. चला, यानंतर तुम्हाला परीक्षेत विचारला जाणारा प्रश्न असू शकतो ते म्हणजे अभिकेंद्री बलाचं सूत्र. पहा इथे दिलेलं आहे अभिकेंद्री बलाचं सूत्र. मी थोडंसं झूम करून दाखवतो तुम्हाला.
तर मला वाटतं तुम्हाला झूम करून दिसत असेल. हे आहे अभिकेंद्री बलाचं सूत्र जे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. F = mv² छेद r हे अभिकेंद्री बलाचं सूत्र आहे आणि हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. याच्यामध्ये m म्हणजे जो काही ग्रह आहे त्याचं वस्तुमान असणार आहे, v म्हणजे त्याचा स्पर्शिकेच्या दिशेने असलेला वेग आणि r म्हणजे ते केंद्र आणि ती जी वस्तू आहे गोलाकार मार्गाने फिरणार आहे याच्यामधलं अंतर असणार आहे. त्रिज्या म्हणू शकतो आपण त्याला. ठीक आहे, हे एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. मी फक्त IMP पॉईंट्सला टच करत आहे. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट जो पॉईंट आहे तो इथे दिलेला आहे. भरती OT बद्दलचा पॉईंट आहे, तो काही परीक्षेत विचारला नाही आत्तापर्यंत. पण गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा या पॉईंटकडे थोडंसं तुम्ही लक्ष करणं गरजेचं आहे. काय आहे गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा? तर पहा, पृथ्वी तिच्या जवळील सर्व वस्तूंना गुरुत्वीय बलाने स्वतःकडे आकर्षित करते. पृथ्वीचे वस्तुमान केंद्र तिच्या केंद्रबिंदूत असते, म्हणून कोणत्याही वस्तूवरील पृथ्वीचे गुरुत्वीय बल हे पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेत असते. म्हणूनच या बलामुळे वस्तू क्षितिज लंब सरळ दिशेत खाली पडते. ठीक आहे, हे मुद्दा आपण ऑलरेडी शिकलेला आहे, जो मला काही जास्त डिस्कस करायचा गरज नाही. ठीक आहे, आणि जे पृथ्वीचे गुरुत्वीय बल याबद्दल मी जास्त डिस्कस न करता पुढच्या मुद्द्याकडे जातो. आणखी नाही, पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण. आता त्वरण म्हणजे काय तुम्हाला सर्वांना माहीत आहे, वेगात होणारा बदल. ठीक आहे, वेगात होणारा बदल म्हणजे त्याला आपण त्वरण असं म्हणतो. परंतु वेगात बदल होण्यासाठी त्याला बलाची गरज असते. समजा एखादी वस्तू आहे इथं स्लो जात आहे, पण हिला जर या जर वस्तूचा मला वेग वाढवायचा असेल तर मला काय करावं लागेल बरं? तर मला एक्सलेटर द्यावं लागेल आणि एक्सलेटर देण्यासाठी त्याच्या एक्सलेटरवरती पाय द्यावा लागेल. 4 व्हीलर असेल तर, हातात असेल तर त्याचे कानं पिळावे लागतील मला. म्हणजे काय, तर त्यावरती बल प्रयुक्त करावं लागेल. मग बल प्रयुक्त केल्यानंतर त्वरण घडून येतं हे आपलं नक्की लक्षात आलं. पण जर हे त्वरण घडून येण्यासाठी जर गुरुत्वाकर्षण बल कारणीभूत असेल तर डोळे झाकून त्याला आपण पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण असं म्हणू शकतो. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे एखाद्या वस्तूत जे त्वरण घडून येतं त्याला आपण पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण असे म्हणतो, जे आपल्याला इथं दिसून येतं. मग ह्या पृथ्वीचे जे गुरुत्वीय त्वरण आहे याबद्दल थोडीशी आपण माहिती ते घेणार आहोत डिटेलमध्ये. तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, पृथ्वीचे गुरुत्व त्वरण जे आहे ते स्मॉल g अक्षराने दर्शवलं जातं. जसं की आपण थोड्याच वेळाखाली पाहिलं होतं की वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक जो आहे, जो कॅपिटल G अक्षर दर्शवतो, ज्याची किंमत पण दिली होती आपल्याला. हे कन्फ्यूज होणे परीक्षेमध्ये नेमकं विचारलेलं काय आहे. वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक म्हटल्यानंतर कॅपिटल G येणार आहे आणि गुरुत्वीय त्वरण म्हटल्यानंतर स्मॉल g येणार आहे. हा फरक लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नये. दोघांचे एकक वेगळे आहेत आणि दोघांची किंमतसुद्धा वेगवेगळी आहे. तर गुरुत्वीय त्वरण हे स्मॉल जीने दर्शवलं जातं आणि त्वरण ही एक सदिश राशी आहे. सदिश आदिश काय असते याबद्दलची कन्सेप्ट आपण ऑलरेडी मला वाटतं अगोदर झालेली आहे, त्याचे व्हिडिओज बरेचसे बनलेले आहेत. तरी आपण पाहू शकतो सदिश म्हणजे काय असते, तर ज्या राशीला दिशा आहे त्याला आपण सदिश म्हणतो आणि ज्या राशीला दिशा नाही त्याला आपण अदिश असं म्हणतो. म्हणजेच त्वरण या राशीला दिशा आहे तर आपण याला सदिश राशी म्हणू शकतो. आणि म्हणून परीक्षेत जरी प्रश्न पडला की त्वरण ही डॅश डॅश राशी आहे तर त्याचं उत्तर सदिश राशी आलं पाहिजे. आणखीन काय माहिती याच्याबद्दल जास्त म्हटलं तर पृथ्वीच्या गुरुत्वीय त्वरणाची दिशा ही तिच्या गुरुत्वीय बलाप्रमाणे केंद्राकडे आणि क्षितिज लंब असते. हे पण आपल्याला गोष्ट लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला गुरुत्वाकर्षण बलाची दिशा विचारलं तरी त्याचं उत्तर केंद्राकडे आणि क्षितिज लंब येणार आहे. आणि पृथ्वीच्या गुरुत्वीय त्वरणाची दिशा जरी विचारलं तर त्याचं उत्तर तुम्हाला केंद्राकडे आणि क्षितिज लंब असंच द्यायचं आहे. ठीक आहे, यानंतर त्याचं सूत्र परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. इथे सूत्र दिलेलं आहे, ते सूत्र तुम्ही लक्षात ठेवा. काय सूत्र आहे तर G = gm/r². तर हे आपलं सूत्र आहे, गुरुत्वीय त्वरण काढण्याचं सूत्र आहे. यामध्ये G म्हणजे वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक आहे, M म्हणजे पृथ्वीचं वस्तुमान आहे. या ठिकाणी तुम्ही त्या ग्रह पृथ्वीचा आहे आणि r² म्हणजे पृथ्वीची त्रिज्या आहे. ठीक आहे, ओके, हे आहे गुरुत्वीय त्वरण. त्याच्यानंतर आपण पाहू शकतो इथे आपल्याला काय दिलेलं आहे, पुढचा भाग आहे. तर याच्यामध्ये बदलसुद्धा होतो या किमतीमध्ये. हे तिन्ही लक्षात ठेवायचे आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागानुसार कसा बदल होतो, त्यानंतर उंचीनुसार कसा बदल होतो हा पण आपल्याला पाहायचा आहे. आणि त्याच्यानंतर खोलीनुसार त्या जीच्या किमतीमध्ये कसा बदल होतो, ह्या सर्व गोष्टी आपल्याला इथे पाहायच्या आहेत. आणि ते आता मी सांगणार आहे. नेमकं आपण समजून घेऊ हे बदल कसे होतात, कशा प्रकारे होतात.
मग याचं उत्तर काय लिहायचं, कसं लिहायचं, यावर बरेचदा तर शास्त्रीय कारणे द्या हा जेमतेम पडणारा प्रश्न आहे. ठीक आहे. आणि 3 मार्कासाठी यावर प्रश्न पडू शकतो की जीच्या किमतीत होणारे बदल स्पष्ट करा. 3 मार्कासाठी प्रश्न पडतो आणि तुम्हाला ते लिहायचं आहे. सोपं आहे, तेवढं काही अवघड नाही. पहा लक्ष द्या. तर मी थोडंसं डायरेक्ट मुद्द्यावरती येतो, जास्त डिस्कशन न करता. पृथ्वीच्या पृष्ठभागावर जे बदल आहेत तो काय आहे, तर पृथ्वी ही गोल नाही, लंबवर्तुळाकार आहे. म्हणजे एका ठिकाणी चपटी आहे आणि एका ठिकाणी फुगीर आहे. जर ध्रुवावरती विचार, ध्रुव म्हणजे काय, समजा ही पृथ्वी आहे, तर ध्रुव म्हणजे वरचा आणि खालचा भाग चपट असतो, याला आपण ध्रुव म्हणतो. आणि हा जो साईडचा येणारा जो भाग आहे याला आपण विषुववृत्त असं म्हणू. ठीक आहे. मग हे जे ध्रुव आहे, ध्रुवावरती ती चपटी आहे, याचा अर्थ असा की ध्रुवावरती त्याचं जीचं मूल्य वेगळं असणार आहे आणि विषुववृत्तावरती त्याचं मूल्य वेगळं असणार आहे आणि म्हणून ते आपण बदलतं असं म्हणतो. कसं बदलतं बघा, लक्ष द्या. थोडंसं आकृती काढून मी समजावून सांगतो. तीच आकृती आहे. समजा ध्रुवावर हे चपटं आहे आणि विषुववृत्तावर फुगीर आहे. हे केंद्राचा विचार केला तर हे वरचा ध्रुव आणि या साईडने जर विचार केला तर हा काय आहे, तर विषुववृत्त. मला सांगा या दोनपैकी अंतर कोणतं जास्त असणार आहे, तर ध्रुवावरचं अंतर कमी असणार आहे, विषुववृत्ताचं अंतर जास्त असणार आहे. आणि आपण शिकलेलं आहे की जेव्हा अंतर जास्त असतं तेव्हा बल कमी प्रयुक्त होतं आणि बल कमी प्रयुक्त झालं तर गुरुत्वाकर्षण 100% कमी प्रयुक्त होतं. म्हणजे गुरुत्वाकर्षण त्वरण जे आहे हे कमी असतं. म्हणजे काय, नीट बघा, लक्ष द्या. थोडंसं कन्सेप्ट क्लिअर होतो. ध्रुवावरती अंतर, एक सेकंड, इथं रिकामी जागा कुठं, इथं रिकाम्या जागा समजून सांगतो बघा. ध्रुवावरती, कशावरती चालू आहे आपलं, ध्रुवावरती, एक सेकंद. ध्रुवावरती आपण विचार करा, ध्रुवावरती काय होतं, तर ध्रुवावरती अंतर कमी आहे. राईट. जेव्हा अंतर कमी असतं तेव्हा जे बल प्रयुक्त होतं म्हणजे गुरुत्वाकर्षण बल हे जास्त प्रयुक्त होतं आणि बल जास्त प्रयुक्त झाल्यावर गुरुत्वीय त्वरण म्हणजे स्मॉल जी हे सुद्धा जास्त असतं. एवढं क्लिअर आहे. बघा, ध्रुवावरती, ध्रुव म्हणजे काय, मी पाहते पुन्हा सांगतो, हे वरचा जो भाग आहे चपटा, त्याचं अंतर कमी आहे. म्हणजे मी पुन्हा काय सांगितलं तुम्हाला की अंतर जर कमी असेल तर गुरुत्वाकर्षण बल जास्त असतं आणि गुरुत्वाकर्षण बल जास्त असेल तर गुरुत्वीय त्वरण जास्त असतं. ही कन्सेप्ट आपल्या समोर लक्षात ठेवा. याच्या अपोजिट कन्सेप्ट आहे विषुववृत्तावरती. विषुववृत्तावरती नेमकं होतं काय, तर विषुववृत्तावरती डिस्टन्स हे जास्त असतं आणि आपण शिकलो अंतर जर वाढवलं तर गुरुत्वाकर्षण बल हे कमी होतं आणि गुरुत्वाकर्षण बल जर कमी झालं तर गुरुत्वीय त्वरणसुद्धा कमी होतं. याचा अर्थ विषुववृत्तावर जीचे मूल्य कमी आहे आणि ध्रुवावर जीचे मूल्य जास्त आहे. ठीक आहे, कमी आहे जास्त आहे, ध्रुवावर मूल्य कमी आहे, विषुववृत्तावर मूल्य जास्त आहे. विषुववृत्तावर मूल्य कमी आहे आणि ध्रुवावर मूल्य जास्त आहे. तर ते आपण बघून घेऊ नेमकं कसं, नेमकं किती कमी आहे आणि किती जास्त आहे. तर याच्या किमती आपण इथे पॅरेग्राफमध्ये दिल्या, ते समजून घेऊ शकतो आणि मी त्याला हायलाईटसुद्धा केलेला आहे. बघा, मी म्हटलं ध्रुवावरती जास्त आहे, तर बघा ध्रुवावर जास्त आहे, बरोबर आहे. किती आहे, 9.832 मीटर प्रति सेकंडचा वर्ग. हे त्वरण असल्यामुळं आपण मीटर प्रति सेकंडमध्ये मोजतो. विषुववृत्तावर किती आहे, तर ते सर्वात कमी आहे आणि ते किती, 9.78. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे आता तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाली असेल की ज्यावेळेस आपण पृथ्वीच्या पृष्ठभागावर विचार करतो तर दोन प्रकारे जीच्या किमती बदलतात. ध्रुवावरती जीची किंमत जास्त असते आणि विषुववृत्तावरती जीची किंमत कमी असते. क्लिअर, ठीक आहे, ओके. हे पृष्ठभागावर झालं. आता उंचीनुसार पहा काय होतं. उंचीनुसार ते पण आधी मी कन्सेप्ट क्लिअर करतो, पुन्हा मुद्द्याकडे येतो. कन्सेप्ट काय आहे लक्षात घ्या. ही पृथ्वी आहे, ठीक आहे. ही पृथ्वी असेल आणि पृथ्वीच्या मध्ये एक केंद्रक असेल, 100% केंद्रक राहणार असेल, यामध्ये काही डाऊट नाही, ठीक आहे, ओके. तर एक पृथ्वी आहे, पृथ्वीमध्ये एक केंद्र आहे आणि हा जो केंद्र आहे या केंद्रापासून पहा जसं जसं आपण वर जाऊ उंची तसं तसं पहा डिस्टन्स वाढत जातं, अंतर वाढतं. केंद्रापासूनचं आपण अंतर वाढवलं तर आपण पाहिलं आहे, अंतर वाढवलं तर बल कमी होतं. आत्ताच पाहिलं, अंतर वाढवलं तर काय कमी होतं, बल कमी होतं आणि बल जर कमी झालं तर 100% गुरुत्वीय त्वरणसुद्धा कमी होणार आहे. याचा अर्थ उंचीनुसार आपण जसं जसं वर जाऊ तसं तसं
ह्या गुरुत्वीय त्वरणाची किंमत कमी होत जाते असं तुम्हाला लिहायचं आहे. हा उंचीनुसार होणारा बदल आहे. ठीक आहे. परंतु पृथ्वीच्या त्रिज्येपासून 10 किलोमीटरपर्यंत काही फरक पडत नाही. त्याच्यावर गेल्यानंतर मात्र त्याच्यामध्ये फरक पडत असतो. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता पुढच्या मुद्द्याकडे जाऊ. तर इथं बघू शकता तुम्ही उंचीनुसार वेगवेगळ्या किमती दिल्या आहेत, जे तुम्हाला लक्षात ठेवायच्या परीक्षेमध्ये कुठली किंमत विचारली जाऊ शकते. पृथ्वीच्या भाग जो आहे तिथं सरासरी उंची 0 असते आणि 0 उंचीवर ते 9.81 एवढं दिलेलं आहे. पण उंची जास्त झाली, 8.8 किलोमीटर झाली तर 9.8च आहे. पण मी म्हटलं 10 किलोमीटरपर्यंत काहीच फरक पडत नाही, तेवढंच आहे. परंतु 36.6 म्हणजे 36 किलोमीटरवर गेल्यानंतर फरक पडला तर गुरुत्वीय त्वरण काय झालं, कमी झालं, 9.77 झालं. 400 किलोमीटरवर गेलो तर त्याची किंमत आणखीन कमी झाली, 8.7 झाली. आणि दळणवळण उपग्रहाची जी कक्षा असते म्हणजे 35,700 किलोमीटर एवढं जर उंच गेलं तर त्याची किंमत आहे 0.225. अशा प्रकारे जसं आपण उंच जातो तशी किंमत त्याची कमी होत जाते. परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. कशा प्रकारे विचारला जाऊ शकतो व्यवस्थित पाहिजे, लक्ष द्या. तर माउंट एव्हरेस्टची जी उंची आहे म्हणजे हा तक्ता जसा तसा पडू शकतो, कुठली तरी रिकामी जागा आहे ती भरा म्हटलं जातं, त्यामुळे त्याला व्यवस्थित पाठ करून जा, IMP आहे. दुसरा खोलीनुसार होणारा बदल म्हणजे लास्ट आहे. खोलीनुसार म्हणजे जसं आपण खाली जाऊ तसं तसं. बघा आता ही पण मी कन्सेप्ट थोडंसं क्लिअर करून टाकतो. काय आहे पहा, रिकामी जागा, एक मिनटं, रिकामी जागा आहे इथं. हां, आता पहा मी तुम्हाला सांगितलं की खोलीनुसार पाहिजे आपल्याला. खोलीनुसार पाहत असताना आपल्याला अगोदर इथं लक्षात आलं पाहिजे. हां, ही पृथ्वी आहे. या पृथ्वीमध्ये आपण जसं जसं खाली जाऊ तसं तसं होतं काय वर्ष, मी इथं गेलो, इथंपर्यंत गेलो, याचा अर्थ आता पृथ्वीचा भाग एवढाच राहिला. क्लिअर येते लक्षामध्ये. मी समजा मी आणखीन खाली गेलो, आणखीन थोडंसं खाली गेलो तर आता पृथ्वीचा भाग केवढा राहिला तर एवढाच राहिला. याचा अर्थ काय आहे बघा लक्षात. आपण जसं जसं खाली जात आहोत तसं तसं त्याचं वस्तुमान कमी होत आहे. काय होत आहे, वस्तुमान कमी होत आहे. आपण एक नियम शिकला होता, तुमच्या लक्षात आहे का बघा, जर मी वस्तुमान दुप्पट केलो तर बलसुद्धा काय होतं, दुप्पट होतं. याचा अर्थ वस्तुमान कमी झालं की बलसुद्धा कमी होतं. वस्तुमान कमी झालं तर बल, वस्तुमान वाढवलं तर बल वाढत आहे, म्हणजे वस्तुमान कमी झालं बल कमी होतं. याचा अर्थ खोलीनुसार जसं आपण खाली जाऊ तसं तसं वस्तुमान कमी होत असल्यामुळं त्या पृथ्वीचं बलसुद्धा कमी होतं. आणि बल जर कमी झालं तर जीचे मूल्यसुद्धा कमी होते. यानुसार खोलीनुसार सुद्धा काही जीचे मूल्य कमी होत असते. ही कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल असं मी गृहीत धरतो. ठीक आहे. आणि मग पुढच्या मुद्द्याकडे आता मी जाणार आहे. ओके, तर जीचे मूल्य कसं बदलतं हे आपल्या लक्षात आलेलं आहे. आणि आता आपण पुढचा मुद्दा शिकणार आहोत की चंद्राचे गुरुत्वीय बल हे पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाच्या 1/6 असते. याचा अर्थ काय आहे, इथे तुम्हाला एक लाईन दिलेली आहे लिहून की चंद्राचे गुरुत्वीय बल हे पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाच्या 1/6 असते. म्हणजे काय, समजा चंद्रावरती जर पृथ्वीवरती गुरुत्वीय बल किती आहे, गुरुत्वीय बल म्हणजे थोडक्यामध्ये आपण गुरुत्वीय त्वरण असं गृहीत धरू. ठीक आहे, एक मिनिट. हां, इथं आपण गुरुत्वीय त्वरण असं गृहीत धरू. एक सेकंद, काय होते, इथे आपण गुरुत्वीय त्वरण किती आहे पृथ्वीवरती, 9.8. तर याच्या 1/6 म्हणजे 6 एवढं काय असतं तर चंद्रावरती गुरुत्वीय बल असतं, गुरुत्वीय त्वरण असतं. ठीक आहे, तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे पृथ्वीवरती एखाद्या वस्तूवर समजा 10 न्यूटन एवढं बल, 10 न्यूटन नाही तर किती, आपण 36 न्यूटन एवढं बल प्रयुक्त होत असेल एखाद्या वस्तूवर. तर मी म्हटलं याच वस्तूवर चंद्रावर किती बल प्रयुक्त होतं तर आपल्याला 6 करायचं आहे. 6चं शरीर म्हणजे फक्त 6 न्यूटन एवढं बल प्रयुक्त होतं, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. ओके, ठीक आहे. तर हा तो मुद्दा आहे. त्यानंतर हे वजन आणि वस्तुमान यावरती 100% आपल्याला फरक स्पष्ट करा, प्रश्न पडू शकतो, जे तुम्हाला पाठांतर करायचं आहे. ओके, तर त्याच्यामध्ये त्याच्या व्याख्या तुम्ही डिफरन्शिएट करा, त्याचं SI का डिफरन्शिएट करा, ते सदिश आहे का आदिश डिफरन्शिएट करा, आणि त्याचे मूल्य सगळीकडे सारखे असते किंवा नसते हे डिफरन्शिएट करा. अशा प्रकारे 4 मुद्दे तुमचे होऊन जातात. इझी गोईंगमध्ये तुम्ही सांगू शकता. ठीक आहे, मला वाटते आता एक शेवटचा मुद्दा आहे मुक्तपतन. शेवटचा नाही आहे, याच्यानंतर पण आहे. मुक्तपतनाबद्दल इन शॉर्टमध्ये सांगणार आहे. पहा, AI मुळे थोडंसं परेशानी होत आहे. हे AI आपल्याला सुधरू देत नाही आहे. चला, तर आता मुक्तपतन हा एक मुद्दा राहिलेला आहे. आणि मुक्तपतन म्हणजे काय, तर एखादी वस्तू फक्त गुरुत्वाकर्षण बलामुळे जर आकर्षित होत असेल तर त्याला मुक्तपतन असे म्हणतात. मुक्तपतनामध्ये सुरुवातीचा वेग 0 असतो, हे पण आपण पाहिलेलं आहे.
आणि मुक्तपत्रामध्ये हे 3 सूत्र कसे बदलतात हे परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं, त्यावरती नक्की अभ्यास करा. त्यानंतर दुसरा मुद्दा बघा, की जीचे मूल्याचा जसं आपण अभ्यास करतो, जीचे मूल्य काय म्हणते बघा वेगाच्या विरुद्ध असते. वस्तू वर फेकली तेव्हा जीचे मूल्य मायनस पकडायचं आणि वस्तू खाली येत असताना त्याला प्लस गृहीत धरायचा आहे. हा एक मुद्दा आहे जो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आणि मुक्तिवेगाचे सूत्र आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. काय आहे मुक्तिवेगाचे सूत्र? तर इथे दिलेलं आहे. हे दोन्ही सूत्र पाठ ठेवा. V = 2GR हे एक मुक्तिवेगाचं सूत्र आहे आणि V escape = √2GM/r हे मुक्तिवेगाचं सूत्र आहे. या गोष्टी लक्षात ठेवा. या सर्व IMP गोष्टी आहेत चॅप्टरमधल्या. आणि पुढचा जो पाठ आहे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. जर हा सेशन आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. धन्यवाद.